नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ. 24 लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. मैदानी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर ग्राम विकास व सार्वजनिक वाचनालयाच्या कै ह भ प यशवंत अण्णा पगारे अभ्यासिका हॉल तसेच डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी विद्यालय येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र क्षीरसागर होते. कार्यक्रमाच्या आरंभी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. सार्वजनिक वाचनालयाचे सचिव मिलिंद महाजन यांनी आपल्या मनोगतातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तत्कालीन परिस्थितीत खेड्यापाड्यात आपल्या पहाडी आवाजात आणि गोड मधुर वाणीतून शायरीच्या परंपरा जपली. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्योत जनमानसात प्रज्वलित केले. तसेच आपल्या लेखन साहित्यातून सामाजिक क्रांती घडवून आणली आणि जगभर भारताचे नाव उंचावले. त्यांच्या साहित्यात विचारांची व्यापकता आणि शब्दातील मधुरता आपल्याला समता, सेवाभाव आणि स्वातंत्र्य या गोष्टीची सदैव प्रेरणा देत राहतील म्हणून व्यक्त केले. कार्यक्रमात अध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र क्षीरसागर यांनी लोकमान्य टिळक यांचा जीवन परिचय करून दिला. लेखन प्रेरणा दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आपल्या सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शिक्षक यांच्या वतीने ग्रंथ भेट देण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर शिक्षक उमेश घरटे, धनंजय पाटील, पंडित बागुल, श्रीमती सीमा चव्हाण, सचिन देशले, राहुल सोनवणे होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अशोक चौरे, राजेंद्र कोतकर, राकेश शिंदे हे विशेष प्रयत्न केले.